कुळीची हे कुळदेवी दुर्गे देवी कुळीची हे कुळदेवी दुर्गे देवी केली ठावी संतानी ठावी संतानी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक इथे येतात, बाहेरवासी येतात, सर्व नातेवाईक येतात, आमच्या सगळी सर्वजण येतात. तसेच बरेच कोल्हापूरपासूनचे सर्व लोक येतात. या वैभवी तालुक्यात संपूर्ण प्रत्येक गावाच्या आधारात येतात. आणि ही यात्रा पहिले ही आठवडाभर असायची. सर्वात पहिले 8 दिवस ही यात्रा चालायची. त्यानंतर हळूहळू कालांतर कमी होत आता आम्ही 2 दिवस याचं वार्षिक साजरं करतो. आजच्या दिवशी आमचे शालेय मुलांचे कार्यक्रम असतात. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आमचं देवस्थानचे कार्यक्रम देवीचे चालू असतात. काही महापूजा आल्यानंतर आम्ही मोठी भरण्याचा कार्यक्रम शेवटच्या रात्रीपर्यंत चालू असतो. दुपारच्या याला महापूजा असतो आणि संध्याकाळी ज्यावेळेला पूजेच्या नंतर त्यावेळेला संध्याकाळी पालखी आम्ही रात्री काढतो आणि ती पालखी संपूर्ण सर्व देवस्थानाची आमची आहे. त्या संपूर्ण देवस्थानात फिरत नंतर शेवटला रात्री येते. दरवर्षी जे आजपर्यंत जे भाविक इथे येऊन गेलेले आहेत त्या प्रत्येकाला देवीकडे जे त्यांनी साकडं घातलेलं आहे ते त्यांना चांगल्या फळं मिळालेली आहेत. देवी त्यांना प्रसन्न झालेली. त्याच्यामुळे उत्तरोत्तर देवीचे भक्त आणि देवीचे वाढत आहेत. मागच्या वेळेला आम्ही दुपारी ज्यावेळेला महाप्रसाद होता त्यावेळेला आमच्याकडे जवळजवळ 5,000 लोक दुपारी महाप्रसादाला होते. पण आज जवळजवळ गेटच्या बाहेरपर्यंत दुप्पट आज झालेले. ते देवीची महिमा वाढतोय. देवीचे जे त्यांच्याकडे जे साकडं घालत आहेत भक्तजण त्यातून त्यांना नक्कीच त्याचं त्यांना फळ चांगलं देवी देते. मी सर्व देवीच्या भक्तांना आपल्या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन घ्यावं आणि चांगल्या प्रकारे तुमच्या सर्व मनोकामना पुऱ्या व्हाव्यात अशी मी आपल्या देवीचरणी प्रार्थना करतो. तसेच आमचे देवस्थानचे अध्यक्ष गिरधरराव राणे यांचं भैरीभावनी पेट्रोल पंप हे स्वतः उद्योजक आहेत.
सर्वजण एकोप्याने समोर येतो. म्हणजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव त्यांच्या शारीरिक आजाराने जरी त्रस्त असले तरी आज दुपारपर्यंत आमच्यासोबत होतं. त्याने सुद्धा दर्शन घेतलं, त्याने सुद्धा यात सहभाग घेतलेला आहे. संध्याकाळी पण पुन्हा येतील. महेश रावराने हे आमचे गावात इथे असतात, त्या गावाचं चांगल्या प्रकारे ते व्यवस्थापन पाहतात. त्यांनी चांगल्या प्रकारे इथे व्यवस्थापन कालपासून सगळं जे सर्व आपण पाहता त्याचा या गावातली सर्व तरुण मुलं ग्रामस्थ त्याचा सर्वांचा सहभाग असतो. अतिशय चांगल्या प्रकारे रोषणाई गेलेली आहे. भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेतो. त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन मिळावं आणि लवकरात लवकर दर्शन घेऊन त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या त्यांनी देवीजवळ प्रकट करून त्यांच्या मोठी भरणाऱ्यांना महाप्रसाद घेऊन ते आपल्या घरी व्यवस्थित जातील. संपूर्ण सर्व म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत कार्यक्रम पण आहेत. आम्ही आहोत सगळ्या कालपणाचा कार्यक्रम चालू झाला आणि आम्हाला असे कुठले कमतरता भासतच नाही. सगळे पद्धतशीर चालू आहे. मला काही सांगावं लागत नाही कारण आता 15-16 वर्ष चालूच आहे. आम्ही एका भाग घेतला त्रास होण्याचा कुठलाच कारण आम्हाला आज आणि करून घेणारी ती आईच आहे. आम्ही किती केलं तरी कुठे आम्ही म्हणून तिच्या आशीर्वाद होतात सगळे आम्हाला कधी अनुभव आला नाही. नाही काही नाही सगळ्या देवीच्या आशीर्वाद आहे चालू चालू आहे आणि याच्या पुढे पण चालतो. हा आमच्या गावात एक कारण आज आमच्या गावातील पौष पौर्णिमा हा आमच्या गावाचा एक आनंदाचा दिवस आहे. कारण आमच्या आज देवीची जी किती होणारी प्रकट मुद्रा आज तेच होतो आणि मी सर्वांना मुक्तीमध्ये एक आशीर्वाद देत होतं की आज सर्वांना आपल्या लहान मोठ्या भक्तांना सर्वांना आशीर्वाद देते. आणि आज हा एकूणच तुम्ही पाहत असाल सगळा जल्लोष सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी पहाटे दुसऱ्या पहाटे 7 वाजेपर्यंत हा या सर्व भक्तांच्या मनात हा या देवीचा कार्यक्रमाला गजर आणि जो निश्चितपणे मुंबईपर्यंत भविष्यापर्यंत या ठिकाणी हा आमचा आनंद हा नक्कीच आहे. या गावाचे ग्रामस्थ आणि आचार्य भाविक यांच्या या यात्रेचं केलेलं सकाळी 10 वाजता महापूजा महाआरती आणि जलद्रोवणाचा कार्यक्रम मोठी आणि दर्शन महाप्रसाद सुरू आहे. महाप्रसाद खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता जिल्हास्तरीय स्पर्धा या जिल्हास्तरीय स्पर्धा स्पर्धेमध्ये आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील जे ग्रुप आहेत त्यांना संधी दिलेली आहे. आणि त्यानंतर 11 वाजता बरोबर पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याचं आयोजन आणि पालखी सोहळ्याचं दर्शवतात दोरे यांचं नाटक या ठिकाणी पाठवणार आहे. आणि यावर्षी आम्ही प्रथमतः एक असा प्रयोग केलेला होता की लाईव्ह आमची यात्रोत्सव जो आमचा आहे हा लाईव्ह करायचा आणि सर्व आमच्या आजच्या गावात इथे नवउद्योजक आहेत, तरुण आहेत, युवक आहेत, या सर्वांनीच आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांच्या या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही यावर्षी अगदी 7 समुद्रापार आमचा यात्रोत्सव पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरोखरच भाविक आणि भाविकांचं समाधान होईल अशा पद्धतीचं नियोजन आणि आयोजन आम्ही सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी केलेला आहे. आणि हा यात्रोत्सव अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडेल आणि ती आई राताई देवी हा उत्सव पार पाडून घेईल आणि भक्तांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करेल, दर्शन देईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आपला धन्यवाद देतो.
संतानी हो भावी संतानी कुळीची है कुळदेवी दुर्गे देवी कुळीची है कुळदेवी दुर्गे देवी केली भावी